आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाकड परिसरातील स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली असून अन्य पक्षातील नेत्यांच्या भाजप प्रवेशाला तीव्र विरोध करत प्रभाग क्रमांक 25 मधून बंडखोरीचे संकेत देण्यात आले। माजी नगरसेवक विनायक गायकवाड, भाजप शहर उपाध्यक्ष विशाल कलाटे, राम वाकडकर, भाजप ओबीसी मोर्चाचे शहर अध्यक्ष चेतन भुजबळ, महिला मोर्चाच्या प्रदेश पदाधिकारी भारती विनोदे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे। पाहूया ते यावेळी काय म्हणाले। भाजप पक्ष हा आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवलेला आहे। वाकडमध्ये मी फक्त एकट्याने 3,800 सदस्य केलेले भाजपचे आणि प्रत्येक भाजपचे जेवढे कार्यकर्ते आम्ही वाढवलेले आहेत त्याच्यामुळं जो भाजप पक्ष आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवला आहे आणि तो आयत्या पिठावरती येऊन रेकॉर्ड करणार त्याच्यासाठी आमचा त्याला विरोध आहे आणि तो भाजप विरोधी तो प्रत्येक वेळी दोन वेळी भाऊंच्या विरुद्ध, अश्विनी वहिनीच्या विरुद्ध तसेच शंकरजीच्या विरुद्ध भाजपच्या विरुद्ध लढलेला आहे आणि वेगवेगळे पक्ष घेऊन लढलेला आहे, त्याच्यामुळं आमचा त्याला विरोध आहे। परिषद यासाठी घेतलेली गेले अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत। आमचा आयात उमेदवाराला 100% विरोध आहे, यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। कशामुळे तुम्ही विरोध करतात त्यांना, काय नेमकं कारण काय? मुळात जो आमच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहे तो भारतीय जनता पार्टीचा विचारधारणेचा व्यक्ती नाही आहे। त्यांनी अनेक मला पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याबद्दल जे त्यांनी आमचे सरसंघचालक माननीय मोहनजी भागवतजी यांच्याकडे एकेरी उल्लेख त्यांनी केलेला आहे, त्याच्यासाठी त्याचा आमचा विरोध आहे। शिवाय RSS मधील आमचे एक कार्यकर्ता त्यालाही त्यांनी मारहाण केलेली, त्यामुळं आम्हाला त्याचा 100% अनेक वेळा तुम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहात आणि अनेक वर्षापासून काम करतात, परंतु वरिष्ठ नेतृत्वाने जर त्यांना घेतल्यास तुम्ही वेगळा पॅनल करून पक्षाला तुमची वरिष्ठाची ताकद दाखवणार आहेत का? त्यावेळेस आम्ही आमची भूमिका मांडू जर प्रवेश झाला त्यात मी काही भूमिका मांडणार नाही। प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड।